सोलापुरात बार्शी तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। आगळगाव उंबरगे या रस्त्यावर चांदणी पूल सुद्धा पाण्याखाली गेलाय। इथल्या नदीला पूर आलाय, मात्र या पुराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। वाहनं आणि जनावरं घेऊन नागरिक रस्ता पार करतायत। धुळ्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। भात नदीला पूर आला असून नदीचं पाणी कापडणे गावात शिरलंय, त्यामुळे गावातील गल्ल्यांना नदीचं रूप आलंय। बदलापूर शहरातील पावसामुळे नाल्यांचं पाणी रहिवाशांच्या घरात शिरलंय। जुन्या नगरपालिकेच्या मागच्या भागात नाल्यात बांधकामं झाली, व्यावसायिकांनी अतिक्रमणं केली, त्यामुळे हे पाणी नागरिकांच्या घरात शिरतंय। बदलापूरमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय, त्यामुळे वाहन चालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते। जुन्नरमधील नारायण गावात मुसळधार पावसामुळे पालेभाज्यांच्या रोपवाटिकेचं मोठं नुकसान झालं। बांबूचे बांध फोडून रोपवाटिकेत साचलेलं पाणी बाहेर काढावं लागलं, त्यामुळे लाखो रुपयांचा फटका बसलाय। शहापुरात परतीच्या पावसाचं जोरदार आगमन झालं। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेती संकटात सापडली, यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आलाय। कल्याण डोंबिवलीमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसतोय। कल्याण डोंबिवली दिवा यासह ग्रामीण भागात पावसाचं जोरदार आगमन झालं आणि त्यामुळे अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली। पालघरमध्ये परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली। पश्चिम किनारपट्टीला पावसानं झोडपून काढलंय। वाणगाव, चिंचणी, डहाणूखाडी, वाढवण यासह परतीच्या काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतूक सुद्धा ठप्प झाली। पुण्यात सलग 3ऱ्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली। पुणे जिल्ह्यातल्या खडकवासला, पानशेत, वरसगाव या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। लातूरच्या औसा तालुक्यातील वाटी-उटी बुद्रुकला जाणाऱ्या रस्त्यावर पुराचं पाणी आलंय। पुराच्या पाण्यातून दुचाकी नेणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं। पुराच्या पाण्यात दुचाकी स्वार वाहून गेला। सुदैवानं याचा जीव वाचला, पण बाईक वाहून गेली। बुलढाण्यात पुन्हा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे शेतातली उभी पिकं आडवी झालीत। शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। वाशिम शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे सखल भागात पाणी साचलं असून सोयाबीनसह तूर आणि कपाशीच्या पिकाचं अतोनात नुकसान झालंय। गोंदिया जिल्ह्यात सलग 2ऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली। पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र धान पिकाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। धाराशिवमधील 3 जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणारं मांजरा धरण काठोकाठ भरलंय। दरम्यान धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सांगलीच्या शिराळा तालुक्यात चांदोली धरण 100% भरलंय। गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच हे धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। हिंगोलीमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। सेनगाव, गोरेगाव परिसरात मुसळधार पाऊस कोसळला। पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला। इंदापूर तालुक्यातील निमसाखर इथे नीरा नदीवरील बंधारा मातीचा भराव खचला, त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलाय। विद्यार्थ्यांसह नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। तात्काळ हा बंधारा दुरुस्त करावा अशी नागरिकांची मागणी आहे। भाजपच्या बैठकीच्या अगोदरच नाशिकमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली। पावसाचा इशारा असतानाही नियोजनाचा अभाव यावेळी पाहायला मिळाला। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात परतीच्या पावसानं कापूस, मका, ज्वारी आणि तूर या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत। मुसळधार पावसामुळे चिपळूणमधील गुहागर बिजापूर रस्त्याला तलावाचं रूप आलं। रस्त्यावर खड्डे असल्यानं वाहन चालकांची मोठी पंचायत झाली। चिपळूणमध्ये परतीचा पाऊस आणि जंगली श्वापदांच्यामुळे शेतपिकांचं नुकसान झालंय। बळीराजा हवाल दिलाय। हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार, त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय। अकोल्यात परतीच्या पावसानं हजेरी लावली। शेतकऱ्यांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे।
राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांसाठी 300 कोटींचा निधी देण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली। जिथे अद्याप मदत पोहोचलेली नाही तिथले पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून लवकरच मदत पोहोचेल असं आश्वासन त्यांनी दिलं। परतीच्या पावसात मावळमधील निसर्ग बहरू लागलाय। लोणावळ्यात 8 वर्षांनी कारवीच्या फुलांना अनोखा बहर आलाय। मिनी कास पठार तयार झाल्यानं पर्यटकांची लोणावळ्यात गर्दी झाली आहे। मागच्या 2 दिवसांपासून बरसत असलेल्या पावसामुळे खेड घाटाचं सौंदर्य खुललंय। दाट धुकं, हिरवागार निसर्ग, रंगीबेरंगी फुलं यामुळे घाटाच्या सौंदर्यात भर पडली आहे।